हाय, आत्ताच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहोत तर सर्व्हर लेवलला प्लेस लेवलला आपल्याला ईमेलसाठी कुठले प्लगइन्स अवेलेबल आहेत का ते आपण चेक करणार आहोत। त्यासाठी आपल्याला एक्सटेन्शन्समध्ये यायचं आहे। ह्याच्यामध्ये इथं आपल्याला ईमेल टाईप करायचा। इथं आपल्याला पहिला येईल प्लेस ईमेल सिक्युरिटी। आपण ह्याला क्लिक करू, त्याच्यानंतर गेट इट फ्रीला क्लिक करू। म्हणजे याच्यामधून जर आपल्या ह्याच्यावरती जर काही जर स्पॅम मेल्स वगैरे जर बाकीच्या गोष्टी जर येत असतील तर त्या सगळ्या गोष्टी याच्यातून ऑटोमॅटिकली एलिमिनेट होतात। आपण ह्याला ओपन अप करू। सायबर थ्रेट्स, ठीक आहे, ईमेल सिक्युरिटी डोकोड पोस्टफिक्स प्लस सेम काय तसं होत नसते ते, नाहीतर एकच मोठा कोटा घेऊन जाऊन शिवले म्हणतात। होय, तसंच केलं त्याने। आपल्याला इन्स्टॉलेशन करू। पण आपण हे करूया, तिला पाठवतोय का या पडली काय? हां, ए पुढे जराशी टाक। पलीकडे पडल्या? अरे बापरे, बर ठीक आहे। म्हणजे आता आपण जे प्लगइन घेतलं ते आता इथं कॉन्फिगर झाला, ठीक आहे। म्हणजे डॅशबोर्डवरती इथे सगळ्या गोष्टी दाखवल्या। रिसिव्ड किती आहे 0, सेंड 0, रेग्युलर ईमेल सेव्ह वगैरे सगळ्या गोष्टी याच्यामध्ये दाखवलेल्या आहेत। अमोविस रनिंग, मेल कंटेंट फिल्टर ऑन आहे, ठीक आहे। सगळ्या गोष्टी डोकोड रनिंग, पोस्टफिक्स, सर्व्हर सेटिंग्स आपण हे करू, ठीक आहे। स्पॅम ॲक्शन आपल्याला मार्क करायचं नाही आहे, तर आपल्याला इथं ब्लॉक करायचं आहे, ठीक आहे। आता याच्यामध्ये हाय थ्रेशोल्ड आहे, आपल्याला इथे लो थ्रेशोल्ड सेट करायची, इथं ब्लॉक करायचं। याच्या ॲडव्हान्समध्ये काय आहे इथं आपण ह्याला एनेबल स्ट्रिक्ट रूल्सला ऑन करू आणि आपण ह्याला आपण इथं सेव्ह केलं, ठीक आहे। म्हणजे इथं आपण काय सेटिंग्स केले, लो थ्रेशोल्ड, ब्लॉक, ठीक आहे। अँटीव्हायरसला आपण काही केलेलं नाही आहे। पोस्टफिक्सला स्ट्रिक्ट रूल्स केलेत आपण, आणि इथं आपण ह्याला सेव्ह केलं, ठीक आहे। कॉन्फिगरेशन चेक, ठीक आहे। तर आपल्याला काही गरज नाही कॉन्फिगरेशन चेकची, ठीक आहे। म्हणजे हे सगळ्या गोष्टी आपण, हा अँटीव्हायरस आहे जो की आपण इन्स्टॉल केलेला नाही आहे। आपल्याला ह्या सर्व्हरला अँटीव्हायरसची काही गरज नाही आहे। सर्व सेटिंग, स्पॅम ॲक्शन ब्लॉक, स्पॅम स्कोर 1, ठीक आहे। म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आपण ह्याच्यामध्ये कॉन्फिगर केला। आता आपण जर इथे येऊन जर बघितलं तर बेसिकली आपल्याला इथला जो काही आपला ईमेलचा स्कोर आहे टोटल 0, डेफर्ड 0 आणि हेल्ड 0, हे अशाच व्हॅल्यूज ह्याच्यामध्ये आपल्याला दाखवायला पाहिजेत। जर याच्यापेक्षा जर दुसरा कुठल्या व्हॅल्यूज असतील तर आपल्याला आपला सर्व्हर मॉनिटर करायची गरज आहे, याची लक्षात घे, ओके। म्हणजे आपण टूल्स अँड ह्याच्यामध्ये गेलो, एक्सटेन्शन्समध्ये आपण मेलचे एक प्लगइन इन्स्टॉल केलं, त्या प्लगइनला आपण प्रॉपरली कॉन्फिगर केलं,
तर अशा पद्धतीनं आपण सर्व्हर लेवलला सिक्युरिटी इम्प्लिमेंट करतो. थँक्यू व्हेरी मच.